नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं या डेटाच्या अनालिसिस व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, एक्सपायरी साठीचा जो डेटा आहे तो आलेला आहे आणि तो कशा पद्धतीने आलाय तो बघायचा आपल्याला. तर मित्रांनो, आजच्या साठीचा जो डेटा दिला होता तो डेटा पॉझिटिव्ह साईडला होता. मार्केट पॉझिटिव्ह साईडला काम करण्याचा प्रयत्न झाला. काही न्यूज होत्या, ओके, आणि त्या अर्थाने मार्केट वरती ओपन झालं. अमेरिकन मार्केट पॉझिटिव्ह होतं आणि आपलं मार्केटही वरती ओपन होऊन बराच वेळ साईडवेज काम झाल्यानंतर पॉझिटिव्ह साईडला वरती जाण्याचा प्रयत्न झाला. तर मित्रांनो, उद्या एक्सपायरी आहे, 11 तारखेची एक्सपायरी आहे. उद्यासाठीचा डेटा कसा आलाय ते बघायचं आपल्याला. तर रिटेलरच्या अजूनही पॉझिटिव्ह पोझिशन्स कॅरी आहेत. ओके, नेट टू नेट टर्म्स मध्ये बघितलं तर पुट लॉंग आणि पुट शॉर्ट्सवर थोडंसं काम झालेलं आहे. बाकी ऑन अन ॲव्हरेज फार असं मेजर काही चेंजेस आपल्याला दिसायला नाही भेटत आहे त्या ठिकाणी. ठीक आहे. तर मित्रांनो, एफ आयचं जर गणित बघितलं तर एफ आयने बऱ्यापैकी पोझिशन्स थोड्याशा न्यूट्रल करण्याचं काम चालू केलेलं आहे. तर 4,97,000च्या पोझिशन्स आता 4,18,000वर आलेल्या आहेत. पण मेजॉरिटी ऑफ उद्यासाठी त्यांनी काही पुट्स राईट करून गेलेले आहेत. ओके, पुट्स राईट करून गेलेले आहेत. ऑलरेडी काही पुट्स जे आहेत शॉर्ट लेवलला म्हणजे निगेटिव्ह साईडला नेकेड ते त्या ठिकाणी बाय आहेत. ओके, त्याच्या बदल्यात प्रॉप डेस्कचं जर गणित बघितलं तर त्यांनी कॉलवर पण थोडेस अनवाइंडिंग केलेली आहे, म्हणजे जे लॉंग होते ते कमी केलेले आहेत आणि पुटवर थोडस लॉंग जी पोझिशन आहे म्हणजे निगेटिव्ह साईड ती त्यांनी वाढवलेली आहे. तर मित्रांनो, नेट टू नेट 66,000च्या पोझिशन्स आता कॅरी करतायत प्रॉप डेस्क. ओके, तर उद्यासाठीची बेस्ट पॉसिबल डायरेक्शन काय असेल त्यासाठी आपण चार्टवर जाऊया. पहिल्यांदा चार्टवर गेल्यानंतर आपल्याला हे अनालाइज होईल की हे एक्सपायरी थोडीशी वॉलटाईल होती, त्यामुळे असं लॉंग टर्मचं जे मागच्या एक्सपायरीज हिस्टॉरिकली आपण एक ॲव्हरेज पॉईंटचं गोष्ट करत असतो की वरतून काही सेलिंग येते, खालून काही सेलिंग येते आणि मग इन दी मनी हे जे शॉर्टिंग करतात मोठे प्लेयर ते एक ॲव्हरेज पॉईंटला मार्केट क्लोज झाल्यानंतर त्यांना प्रॉफिट होतो. ओके, तर एक्सपायरीचा तो पॉइंट कुठला आहे तर 2 तारखेची एक्सपायरी होती, म्हणजे साधारण ही एक लेवल आहे आणि एक हायर लेवल ही आहे, पण ही एकदम जस्ट टच झालंय, त्यामुळे ह्या लेवलला आपण अशी हायर लेवल म्हणू शकत नाही. मेजॉरिटी ऑफ काम या लेवलला झालेलं आहे इथे. ओके, तर ही लेवल इथे सुद्धा एक क्लेम करण्याचा प्रयत्न केला आणि बऱ्यापैकी साईडवेज राहत गेलं. ठीक आहे, तर उद्यासाठी जे मार्केट आहे ना ते मला असं फार मेजर मूव्ह करणारं दिसत नाहीये. ओके, दोन्ही साईडला मुवमेंट पॉसिबल आहे आणि हे मार्केट साईडवेजच आहे अशा पद्धतीचं गणित आहे. तर सेलर साठीचं मार्केट आहे, फार मेजर काही गोष्टी घडतील असं आता तरी डेटावरती दिसत नाहीये, कारण तसं त्या पद्धतीचं काम काही अग्रेसिव्ह काम त्या ठिकाणी झालेलं नाहीये. ठीक आहे, तर मित्रांनो, एक्सपायरी आहे तर त्यांना कुठं एक्सपायरेशन पॉईंट मिळाला की त्यांना जास्त प्रॉफिट होईल तर तो 100% 25,800ची जी लेवल आहे ती आहे. पण आता मार्केट थोडस वरती राहण्यासाठीचा प्रयत्न करते. तर मित्रांनो, मार्केट जे आहे ते 25,900च्या लेवल पर्यंत आपल्याला क्लोजिंग देताना दिसू शकतं असा माझा अंदाज आहे. ठीक आहे, तर बघणं इम्पॉर्टंट आहे इंट्राडे मध्ये काय चेंजेस येतात, कारण इंट्राडेचा डेटा पण फार इम्पॉर्टंट आहे. ईओडीचा जो डेटा आहे त्याच्या बेसवर आपल्याला उद्याचं जे गणित जर आखायचं असेल इंट्राडे मध्ये तर आपल्याला इंट्राडे जे चेंजेस आहेत ते ऑब्झर्व करणं गरजेचं आहे. तर मित्रांनो, ते चेंजेस काय असतात, ते असतात ओआय, ते असतात पीसीआर, एटीएमच्या स्ट्रँगलच्या प्राइजेस, ओके, फ्युचरचे प्रीमियम, इंडिया विक्स, व्हॉलॅटिलिटी, ह्या सगळ्या गोष्टी कंबाईन करून झाल्या की मग जाऊन आपल्याला एक कन्क्लुजन निघतं आणि ते कन्क्लुजन कॉन्क्रीट असतं. ओके, अशा पद्धतीचं कॉन्क्रीट तुम्हाला डेटा ड्रिव्हन बनायचं असेल तर ऑलरेडी डिटेल्स माझ्या आहेत, इंस्टाग्रामवर आहेत, फेसबुकवर आहेत आणि यूट्यूबवर सुद्धा आहेत. प्रोफाईलमध्ये जा आणि चेकआउट करा. तुम्हाला काही शिकण्याची इच्छा असेल माझ्याकडून तर नक्की रिच आउट करू शकता. उद्यासाठीचा जो डेटा आहे मित्रांनो तो पॉझिटिव्ह आहे. तर थांबूया आजच्या व्हिडिओमध्ये, असंच प्रेम देत राहा, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि आपल्या जवळच्या मित्रांपर्यंत जे की मार्केट शिकण्यासाठी इच्छुक आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचवा. बऱ्याचशा गोष्टी मी फ्री ऑफ कॉस्ट शिकवतो मित्रांनो
आणि एवढं लर्निंग यूट्यूबवर तुम्हाला कुठेही मिळणार नाही. ठीक आहे, अशा पद्धतीचं लर्निंग व्हाईल अर्निंग हे चालू ठेवूया आणि आपली जर्नी पॉझिटिव्ह करूया. तर थांबूया पुन्हा एकदा. गुड नाईट सर्वांना.